विषय विज्ञान इयत्ता 10वी प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण। आज पाहणार आहोत न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते। हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन वस्तू आहेत, M1 आणि M2 ही त्यांची वस्तुमाने आहेत, तर त्यांच्यामधील आकर्षणाचं जे बल आहे त्याला F असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामधील अंतर हे D आहे। तर न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार समीकरण बनेल F is proportional to directly proportional to M1 into M2 आणि inversely proportional to the square of distance between them। म्हणजेच F is equal to G into M1 into M2 upon D square। इथे G हा एक कॉन्स्टंट आहे। बघा, G हा जो कॉन्स्टंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे। G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात। SI एकक प्रणालीमध्ये G चे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आहे, हे लक्षात पाहिजे। आणि G ची जी किंमत आहे, जी व्हॅल्यू आहे ती पण लक्षात पाहिजे। 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर ही G या स्थिरांकाची म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजेच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची व्हॅल्यू आहे।